नमस्कार. तर एका महिन्यापूर्वी माझ्या मनामध्ये विचार आलेला होता, की आपण काहीतरी ऑनलाईन बिझनेस केला पाहिजे. तर त्यासाठी मी विचार केला, की नक्की काय करायचं एक्झॅक्टली. तर मी YouTubeवरती वगैरे व्हिडिओ वगैरे बघितले. तर त्यामध्ये मला भरपूर ठिकाणी मी बघितलं, की Amazonचं सेलर अकाउंट बनवा. त्यानंतर तिथे प्रोडक्ट लिस्टिंग करून तुम्ही विकू शकता. Flipkartचं अकाउंट वगैरे बनवा. त्यानंतर मग तिथून तुम्ही विकू शकता Mishoवरती वगैरे. बट यामध्ये प्रॉब्लेम असा होता की Amazon आणि Flipkartवरती GST हे रिक्वायर्ड होती. तर त्यामुळे माझ्याकडे GST नंबर तर नव्हता. तर त्यानंतर मला समजलं की Mishoवरती जर आपण बनवतो, तर त्यामध्ये GST नंबर आहे तो रिक्वायर्ड नसतो. तर त्यामुळे मी Mishoला चूज केलं. तर Mishoवरती मी सगळ्यात पहिल्यांदा सेलर अकाउंट आहे ते क्रिएट केलं. सेलर अकाउंट क्रिएट केल्यानंतर मी त्यावरती काही प्रोडक्ट आहे ते लिस्ट केले. बट प्रोडक्ट लिस्ट करण्याअगोदर मी थोडासा विचार केला होता की एक्झॅक्टली आपल्याला कोणते प्रोडक्ट आहेत ते सेल करायचे आहेत त्यावरती. आणि त्यामधले आपल्याकडे प्रोडक्ट असणं रिक्वायर्ड आहेत. जर इन केस जर ऑर्डर वगैरे आली, तर आपण ते पॅक वगैरे करून त्यांना देऊ शकतो. तर त्यासाठी मी काही दिवसापूर्वी एक बँगल ब्रेसलेट वगैरे असे 3 बँगल ब्रेसलेट होते. ओके, म्हणजे हे एक आहे, याच्यासारखेच वेगवेगळे आहेत, थोडेसे वेगळे आहेत. तर असे 3 ब्रेसलेट वगैरे आणलेले होते. तर याचं मी लिस्टिंग वगैरे केलेलं होतं. तर त्यांची स्टार्टिंग प्राईज थोडीशी हाय मी ठेवलेली होती. पण त्यामध्ये काय व्हायचं की मी लिस्टिंग केल्यानंतर त्यावरती भरपूर लोकांनी बघितलंसुद्धा. बट त्यावरून मला कोणतीही ऑर्डर वगैरे रिसीव्ह नाही झाली. कारण त्या प्रोडक्टची कॉस्ट होती ती हाय होती. तर त्यानंतर मी विचार केला की आपण त्यापेक्षा लो कॉस्टचे प्रोडक्ट आहेत ना, आपण त्यामध्ये ठेवू. तर त्यानंतर मी YouTubeवरती वगैरे व्हिडिओ वगैरे बघितले की एक्झॅक्टली लो कॉस्टिंग प्रोडक्ट कोणते असतात. तर तिथे मला ऐकायला भेटलं की किचनचे जे आयटम्स असतात तर ते स्वस्त असतात. जसं की उदाहरणार्थ हा जो लायटर आहे, तर आपण जर बाजार मार्केटमध्ये गेलो, तर हा 20 ते 30 रुपयेमध्ये आरामात आपल्याला लायटर मिळतो. तर मग मी ठरवलं की आपण लिस्टिंग वगैरे लायटर वगैरे अशा छोट्या-छोट्या गोष्टींचं करू आपण. मग त्यामध्ये मी लायटरचं लिस्टिंग केलेलं होतं, ज्यामध्ये हे जे 2 कॉम्बो लायटर आहेत, तर त्यांचं मी लिस्टिंग केलेलं होतं. ओके. तर मी जी अमाऊंट कॅल्क्युलेट केली होती, तर हे टोटल ₹120 ला Mishoवरती सेल होणार होते प्रोडक्ट. ओके. तर मी लिस्टिंग वगैरे केलं. तर त्याची आज पहिली ऑर्डर आहे ती मला रिसीव्ह झालेली आहे. ओके. तर मी तुम्हाला दाखवतो की आता मी त्याचं लेबल आहे ते डाउनलोड केलेलं आहे. तर ही जी ऑर्डर आहे तर ती कोल्हापूरवरून आलेली आहे. तर आता याचं पॅकेजिंग वगैरे करायचं आहे. आजच ऑर्डर आलेली आहे. तर उद्यापर्यंत ते मला शिप करून ठेवायचं आहे. मग त्यानंतर ते डिलिव्हर होईल. तर त्यासाठी काही मटेरियल आवश्यक असतं. तर ते मी तुम्हाला मटेरियल दाखवतो एक्झॅक्टली काय असतं. तर जेव्हा मी स्टार्टिंगला जेव्हा हे केलेलं होतं, चालू केलेलं होतं बिझनेस, तर त्यावेळेस मला माहीत होतं की त्यामध्ये ही जी पॉलिथिन असते ती खूप महत्त्वाची असते. कारण जर प्रोडक्ट वगैरे पॅक करायचं असेल, तर या पॉलिथिनमध्येच द्यावं लागतं. जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त जर दिलं, तर त्यामध्ये पेनल्टी लागते. आणि आपलं प्रोडक्ट आहे ते मिस होत नाही, कारण यावरती कोड वगैरे असतात. त्यामुळे कुठे मिस जरी झालं तरी ते समजतं की एक्झॅक्टली कुठे हे प्रोडक्ट आहे. त्यामुळे ही पॉलिथिन ही खूप महत्त्वाची आहे. तर अशा मी भरपूर म्हणजे आता माझ्याकडे एक पिशवी आहे. तर त्या पिशवीमध्ये मी एवढे ऑर्डर केलेलं होतं. तर ही जी टोटल पिशवी होती, तर त्यामध्ये मला टोटल 500 रुपयाला हे पडलेलं आहे. तर हे एक मी परचेस केलेलं आहे. आणि आता यामध्ये काय काय रिक्वायर्ड असतं जेव्हा आपण प्रोडक्ट पॅक वगैरे करतो, तर सगळ्यात महत्त्वाची पॉलिथिन असते. पॉलिथिन नंतर आपल्याला महत्त्वाचं असतं हे तुमचं प्रोडक्ट महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर तुमचं हे महत्त्वाचं असणार आहे. हे जे तुम्हाला असतं ते पॉलिथिनवरती असं चिटकावं लागतं. चिटकवल्यानंतर मग आतमध्ये त्याचं जे बिल असणार आहे, तर ते बिल आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. ओके. पॉलिथिनच्या आतमध्ये. त्या पॉलिथिनच्या आतमध्ये बिल प्रोडक्ट असणार आहे आणि याच्यावरती आपण हे चिटकवणार आहे. आणि चिटकवल्यानंतर मग आपण प्रोडक्ट आहे ते शिप करायला तयार असणार आहे. मग त्यानंतर काही दिवसानंतर आपले Mishoचे सेलर असतात, मग डिलिव्हरी बॉय असतात, ते येतात आणि ते प्रोडक्ट आहे ते घेऊन जातात. तर मी आता हे प्रोडक्ट वगैरे पॅक करून रेडी करून ठेवतो. 2 दिवसामध्ये Mishoचे डिलिव्हरी बॉय येऊन घेऊन जातील. तर मला फक्त एक्सपिरियन्स शेअर करायचा होता म्हणून मी हा व्हिडिओ बनवत होतो. धन्यवाद. जर कोण नवीन वगैरे करत असेल, तर मला माझ्या अनुभवानुसार तर ऑर्डर तर येत आहेत. फक्त त्यामध्ये कॉस्ट आहे. Mishoवरती जर तुम्ही सेल करत असाल, तर कॉस्ट ही लो असली पाहिजे. लो कॉस्ट असेल तर प्रोडक्ट सेल होतील असा माझा अंदाज आहे. कारण माझी पहिली ऑर्डर आहे. अजून बघू. मी जसा एक्सपिरियन्स असेल तो रिअल तुमच्याशी शेअर करेन.